ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हॅलो अवेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयास, चेंडू सरळ निघून जातोय, पंचांचा इशारा, या ठिकाणी शहानिशा केली जाईल। पंचांचा इशारा मात्र पोहोचला जातोय। 6 धावा आकाश गायकवाड यांचे दोन्ही सुद्धा हात फैलावले गेले, सज्ज होतोय। अवेस मात्र स्वीट पॅडल स्वीपचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ निघून जातोय, पंचांचा इशारा। यावेळेस मात्र जितम या खेळाडूच्या माध्यमातून थोडेसे कष्ट घेतले जात आहेत, इरादे स्पष्ट केले जात आहेत आणि चेंडू मात्र स्पष्ट सुस्पष्टपणे 6 धावांसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय। व्हॉट अ लवली स्ट्रोक, फलातून फटका। चेंडू जर आपण पाहिले तर 400च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली जाते। यावेळेस मात्र पॅडल स्वीप, मिसबा उलट स्टाईल, चेंडू दंड 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 दंड, सीमा रेषा पार। कम ऑन डीजे, थँक्यू। ओळखण्यात आलेले आहेत काटाळे गावाच्या माध्यमातून जितम घरात इज स्ट्राइक। यावेळेस मात्र आपण पाहतोय लेट कट खेळण्याचा प्रयास, एक धाव सहजगत्या। जगविख्यात गोलंदाज म्हणून नावारूपाला येणारा द ग्रेट मॅग्रासची आठवण यावेळेस होते। गोलंदाज मात्र योगेश येत आहेत, गोलंदाजी मोर द विकेट। रिव्हर्स स्वीपचा प्रयास, मिस्टर जितम घरात। कुणबी प्रीमियर लीग आजच्या दिवसामधील सर्वात देखणा फटका जितमच्या बॅट मधून। यस डीजे, थँक्यू सो मच। सुरेख सुंदर फटका जितमच्या बॅट मधून। अवेस मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न सुरेख पद्धतीने, मात्र कव्हर ड्राईव्हचा प्रयास केला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरेख। हो, यावेळेस पुन्हा एकदा एलिव्हेशन बनवून खेळण्याचा प्रयास, चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये। एक मात्र बदलली जाते पॉइंट डीप झोन मध्ये, या ठिकाणी मात्र तैनात केला जातोय। पुन्हा एकदा फ्लिक स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये पहिली धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सहजगत्या येताना पालघर जिल्ह्यामधील एक नामांकित संघ आणि त्याच मात्र गावामधून हा बिलॉंग करतोय खेळाडू। पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयास, चेंडू मात्र सरळ निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये। चांगल्या पद्धतीचा प्रयत्न मात्र क्षेत्र रक्षणासाठी त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। अवेस पुन्हा एकदा आपण पाहतोय पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स, सरळ क्लिअर, 4 धावा। कम ऑन डीजे, कशी कामगिरी करताना पाहायला गेला होता। मोठ्या संख्येने त्यांचे पाठीराखे हळूहळू मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतोय। षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल गोलंदाज अक्षय। यावेळी मात्र पॅडल स्वीप केला जातोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे। 1 बाउन्स चेंडूला पाठवलं जाते, नक्कीच जातोय सीमा रेषा पार, चौकार, 4 धाव। बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल गोलंदाज अक्षय। यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेखरित्या खेळला जातोय, कार्पेट पद्धतीने रोल केला जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये। यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेखरित्या हलक्या हाताने खेळला जातोय, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे। एक धाव इथे मात्र
बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय आतिश. यावेळी मात्र सुरेखरित्या खेळला जातोय जितमच्या माध्यमातून. कव्हर पॉईंटच्या मधनं जातोय, चेंडू पाठवला जातोय, दन 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 सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. डीजे ही नटून थटूनशी फॅशन करूनशी पोर चालली कॉलेजला, ही पोर चालली कॉलेजला, लाली लावते गो पोटाला, बॉयफ्रेंड सांगतीला लाली लावते. आपल्या षटकातील पुन्हा एकदा घेऊन येतोय जितमसाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच पद्धतीने खेळला जातोय. इन टू द स्टँड, व्हेरी बिग हिट फॉर षटकार. गुलाब से आया न गावामध्ये फुगेवाला आलाय, गुलाब से आया न गावामध्ये फुगेवाला आलाय. डीजे धन्यवाद डीजे, थँक्स. नक्कीच जितम याचं कौतुक करेन. अतिशय सुरेख अशी खेळी जितमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय तो जितम. बघूया षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला जातोय, लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. आपल्याला पाहायला मिळते. बघा नयन आपल्या षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, मात्र तिथे सुरेख असं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा अतिशय सुरेखरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती आता लागली आहे ती 43-43. यावेळी मात्र पुन्हा एकदा उंचावरून खेळला जातोय. बघा नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. 1 धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. एका मागोमागे एक असे 3 क्षेत्ररक्षक या चेंडू मागे धावत आहेत. मात्र तिथे 2 धावा अतिशय. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहतोय, लॉंग ऑफला पाहतोय आपण. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेखरित्या खेळला जातोय. मात्र तिथे जीवदान जे आहे ते प्राप्त कर. दुसरा चेंडू या षटकातील घेऊन येतोय, 6व्या षटकातील. यावेळी मात्र सुरेखरित्या उंचावरून मारला जातोय, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातोय. नक्कीच चेंडूला पाठवलं जातंय सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. डीजे मंदमाई शिकलेली नव्हती का, मंदमाई अडाणी होती का, मंदमाई शिकलेली नव्हती का. डीजे धन्यवाद. वैयक्तिक आपण पाहतोय जितम. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा उंचावरून मारला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. व्हेरी वेल जज पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. मात्र तिथे कुठेतरी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन शेवटच्या क्षणाला चुकलं. आणि 35 धावा जमल्याने म्हटलं होतं हा खेळाडू का यशस्वी ठरतोय, कारण तो सगळ्या साईडने खेळतोय. दरम्यान खूपच चांगलं क्षेत्ररक्षण म्हटलं होतं. क्षेत्ररक्षणासाठी देखील हा ग्राउंड उत्कृष्ट बनवलेला आहे, फलंदाजीसाठी देखील उत्कृष्ट आहे. आणि एक हा प्रयत्न जो केलेला आहे तो उत्कृष्ट असा प्रयत्न. गो विथ द फर्स्ट बॉल घेऊन येतोय विपुल. पहिला चेंडू सुरेखरित्या हलक्या हाताने खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव तिथे घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळी मात्र अतिशय सुरेख असा चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. 1 धाव इथे मात्र घेतली जाते. अतिशय सुरेख असा विलक्षण. यावेळी मात्र पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. हलक्या हाताने खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये भविष्य क्षेत्ररक्षण करतोय. मात्र तिथे 2 धावा अतिशय सुरेखरित्या घेतल्या जात आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने प्रथमेश क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव तिथे घेतली जाते. धावसंख्या झालेली. यावेळी मात्र गती चेंज केली जाते, गती परिवर्तन पाहायला मिळते. 1 धाव इथे मात्र अंकित केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे. व्यासपीठाजवळ यायचं आहे. नको टाइमपास होईल. चेंडू घेऊन येतोय विलक्षण. यावेळी मात्र उंचावरून मारला जातो. बघा तिथे झेल टिपला जाईल का. सुपर्ब कॅच. चला तुषार घाई करा. 7 चेंडू आणि या विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे.
कुणबी लायन्स संघात फायनल मॅच सेकंड इनिंग स्टार्ट. 12 चेंडू आणि या 10 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू सुरेखरित्या हलक्या हाताने गॅप मध्ये षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय निखिल. यावेळी मात्र सुरेखरित्या खेळला गेला, कव्हरच्या दिशेने जातोय. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील. तसेच सर्व संघांचे जे संघ मालक आहेत आणि इथे विजयी फटका येतोय जितमच्या माध्यमातून. विजयी चौकार.